साहेबांनी सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये आपण पूर्ण सहयोग प्रदान करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांच्यावरती विश्वास आहे, बघूयात त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सहयोग करतील। काय नेमकं कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे, राज्य सरकार नेमकी काय भूमिका मीटिंग में और क्या कहना चाहोगे आप? जो मीटिंग हुई है राज्य के सीएम के साथ, आप समाधानी हो क्या? वकिलांच्या बरोबर चर्चा करून त्यांनी योग्य तो मार्ग निघेल। नेमका काय मार्ग तुम्ही सुचवला आहे, काय नेमकं मठाकडनं सांगितलं? पुन्हा चर्चा करू। याबाबत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही आभार मानतो। त्यांनी जनमानसाच्या भावना लक्षात घेऊन आज तातडीने बैठक बोलवली। नांदणी मठातील 700 वर्षाची हत्ती ठेवण्याची परंपरा आहे मठामध्ये, मठाचं वैभव म्हणून। त्याप्रमाणे माधुरी हत्ती त्या ठिकाणी 34 वर्षापासून आहे। ती माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते वनताराकडे देण्याचा निर्णय झाला, ते घेऊन गेले। त्याबद्दल त्या हत्तीला परत आणण्याच्यासाठी काय काय करता येतील याच्या संबंधीची सविस्तर चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सगळ्यांनी केली। त्यांनी ते समजून घेतलं। आता नांदणी मठ आणि महाराष्ट्र शासन मिळून माधुरी हत्तीला आणण्याच्यासाठी जे काय प्रयत्न असतील ते सर्व करतील आणि माधुरी हत्ती परत येईल अशा पद्धतीचा विश्वास आम्ही मीटिंगमध्ये होतो त्या सगळ्यांना आम्हाला आहे आणि 100% त्या दृष्टीने राज्य सरकार नांदणी मठाबरोबर राहील हा विश्वास आहे। नमस्कार। अतिशय पॉझिटिव्ह मीटिंग नांदणी मठाची माधुरी महादेवीला परत नांदणीमध्ये आणण्यासाठी अतिशय चांगली बैठक झाली। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मठाच्या सर्व स्वामीजींना आणि सर्व विश्वस्तांना आश्वासित केलं की शासन म्हणून आम्ही मठाबरोबर आहोत, जनभावनेबरोबर आहोत आणि शासनसुद्धा आता या पूर्ण प्रकरणामध्ये, सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणामध्ये शासन कुठेही पार्टी नव्हतं। आता शासन होऊन या ठिकाणी आता पिटिशन त्या ठिकाणी दाखल करणार आहे आणि पिटिशनच्या माध्यमातून जी व्यवस्था वंतारामध्ये जी आहे ती व्यवस्था मठाच्या परिसरामध्ये वन खातं, महाराष्ट्र शासनाचं वन खातं, वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वंताराचे अधिकारी, पेटाचे अधिकारी म्हणून ती व्यवस्था त्याच मठामध्ये उभं करायची भूमिका आता शासनाने पॉझिटिव्हली त्या ठिकाणी दाखवले आणि ह्या सगळ्या निर्णयात पॉझिटिव्ह शासन माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत आहेत आणि या सगळ्या विषयात आमची माधुरी परत कोल्हापुरात नांदणीमध्ये येईल हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। धन्यवाद।